पुन्हा एकदा नमस्कार मित्रांनो, स्वागत आपलं नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण खेकडे पकडण्याचा ट्रॅप बघणार आहोत. ऋषिकेश तावडे यांचा. बघूया याच्यासाठी काय काय केलेलं आहे ते. हा डब्बा आहे. हा डब्बा प्लास्टिकच्या बॉटलने असा हे करून घेतलेला आहे, म्हणजे पुढचं तोंड असतं ते बारीक असं कट केलेलं आहे. निमुळतं तोंड असं ते, म्हणजे ह्याच्यात आतमध्ये खेकडा गेला का तो परत मागे येता येत नाही त्याला. अशा पद्धतीने केलं. आता सगळीकडे हेच चालतं कोकणात. आणि निवांत 4-5 किरव्या काय मिळतील त्या खेकड्या मिळतात असं केलेलं आहे. हां, घर बसल्या म्हणजे लावून यायचं आणि सकाळी जाऊन घेऊन यायचं. आता हा डबा किती यूज केलेला आहे बघा. ह्या डब्याचा वापर करून करून खेकड्या पकडून पकडून वाळातल्या सगळ्या खेकड्या संपवल्या. जरा उघड खेकड्या तिकडनं गेल्या आतमध्ये का इकडनं अशा झाकण उघडून बाहेर काढायच्या. हे बघा, अशा बाहेर काढायच्या. आणि त्याच्यासाठी मेन सामान म्हणजे त्यांना ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी जे लागतं सामान ते तर खूप डेंजरच आहे. ते काय आहे बघू शकता. हे बघा, एक कोंबडीची, आता ही दारूची बॉटल आहे पण दारू नाही त्याच्यात, कोंबड्याची आतडी आहे, आतडी. मग तिला ते वास येईपर्यंत ही करायचे अशी, म्हणजे बॉटलमध्ये टाकून ठेवायची. फुगते, वास येतो चांगला आणि त्याला मग किरव्या खेकड्या धावत येतात. तर आपण आज हे बघणार आहोत. आता ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आपण. बॉटल टाक आतमध्ये ठेवलं, त्याला हे बांधाय अशी बघा रशी वगैरे केलेलं, म्हणजे पाऊस आला काय झालं तर वाहून जाऊ नये म्हणून ही अशी रशी केलेली आहे. तर आता आपण जाणार आहोत. असं आपल्याकडे नदी आहे, नदीत जाणार आहोत आणि बघूया आज किती खेकडे मिळतात. वातावरण चांगलं आहे, पाऊस पण नाही आहे. पण थोडाफार पाऊस असला तर चांगलं असतं, पण पाऊस आता अजिबात नाही आहे. बघा वातावरण कसं एकदम खळखळीत. आणि आता आम्ही चाललो तर अशा वातावरणात सुंदर असा ब्लॉग. पण हा वास काय एवढा सुंदर नाही आहे. ते वासाला असं वाटतंय असे उलटी येईल एवढा वास त्याचा खराब आहे. 4 दिवस कुजवायला, कारण ते जेवढं कुजल तेवढं ते चांगलं वास देतं आणि तेवढ्या पटकन असं ते असे खेकडे वगैरे असं धावून येतात. बघूया किती खेकडे मिळतात आपल्याला. आता लावायचं आपल्याला, म्हणजे असं ठराविक वेळ नसतो. पण काय रात्री लोक लावतात तसं संध्याकाळचं लावतात, सकाळी काढतात. आपण बघू, आपण जर जमलंच तर रात्री पण काढू. 10-11च्या दरम्यान, 12च्या दरम्यान असं काढू, नाही तर मग सकाळी काढू. तसं वेळ मिळेल तसं. ते काय खेकडे आतमध्ये काय मरत नाहीत काय नाही, ते जिवंत राहतात. असं इकडून जाऊन नदीत, हा आपला नेहमीचा रूट आहे. बरेच आपले व्हिडिओ इकडूनच होतात. आता मस्त वातावरण असं झालं बघा. हे नाचणी, एक कुरडूची वनस्पती आहे, औषधी आहे. त्याचा पण उपयोग होतो बराच. स्टोनवरती मुतखडा ज्याला कोणाला असेल तो काढण्यासाठी पण त्याचा उपयोग होतो. नाचणं आहे, ही थोडीशी तवारी आहे. हे शेत आमचं आहे. हे भात आहे बघा, भात शेती कशी सुंदर दिसते. आणि आज ऊन पडलाय, थोडं पाऊस अजिबात नाही, तर वातावरण एकदम असं मस्त सुंदर असं दिसतंय. बघा कसं वाटतंय भारी. आणि हे फक्त आपल्या कोकणातच, गावातच अनुभवायला मिळेल. एवढा सुंदर निसर्ग.
डब्बा आपल्याकडे एकच आहे, त्याच्यामुळं बघू आता किती मिळतात. असे डबे असतात भरपूर, पण डबे पाऊस खूप झाला तर लावलेले डबे वाहून गेले आहेत, त्याच्यामुळं जास्त डबे आपल्याकडे नाही आहेत. हा एकच डबा आहे. बघू तरी पण त्याच्यात किती मिळतात ते तुम्हाला दाखवूच. मला भिजाय होणार आता गेलोच इकडवर नाही. खोल जागेत हां इथे ना, पण त्याला म्हणजे असं एवढं घब आहे असं वाटत नाही मला. जास्त घबे त्याचं खाल्लं बघू नये, मग बघूया कुठं लावायचं. जागा आमची अजून फायनल होत नाही. अशा जी आजूबाजूला बिळं असतील किंवा का मोठी असेल तिथं लावलं तर जास्त खेकड्या मिळतात, म्हणजे त्यांना लपायला वगैरे जागा मिळते. असं ठिकाणी जास्त असतात. बघूया आता खाली जागा पुढे लपायला कुठेतरी नाही लावले काय. खाली बघूया नाही तर परत यावे हो. व्हाळ म्हणतो, जास्त मोठा नाही पण पाणी भरपूर येतं डोंगरावरून, बऱ्याच डोंगरावरून पाणी येतं आणि स्पीडमध्ये असतं. त्याच्यामुळे सगळे असे दगड बिगड वाहून जातं खाली थोडासा पाऊस लागला तरी. आणि काय जास्त नाही आहे. बघूया हे बघ इथं तर खाली घप वाटतं असं काय, खाली काय आहे असं वाटतं का. बांधायला मिळेल पाठीमागं आहे ना, ती काय त्या पाठच्या ह्याला पण चालेल ना इथं लावून. हां हां नको वर नको, पाऊस पडला पाणी आलं तर ते लगेच वाहून जात. लाव तिथेच. बघा मित्रांनो, अशा पद्धतीनं तो बुडवलेला आहे. आता ते वाहू नये म्हणून त्याच्यावर दगड ठेवायला लागेल. आणि परत सेफ्टीसाठी आपण त्याला रशी बांधले, जेणेकरून ते खाली वाहून पाऊस आला जोरात तो वाहून जाऊ नये म्हणून त्याच्यासाठी आपण रशी बांधले. बघा असं वाळाचं दगड आहे तिथे जवळ कुठं. बघा असं वजन नाही ठेवलं तर हे असं वरती येतं आणि पेवत राहतं, पाण्याच्या वरती तरंगत राहतं. त्याच्यामुळं आतमध्ये खेकड्या जात नाही, जरा इकडे तिकडे होतं. मग ते एका जागेवर जर स्थिर असेल राहिलं तर त्याच्यामध्ये आतमध्ये खेकडा जाणार. म्हणून वरती वजन ठेवायचं. वजन ठेवलं का ते हलत पण नाही आणि खाली असं वाहून पण जात नाही. त्यामुळं वरती वजन ठेवायचं आणि बरोबर बघून तिथं आता त्याने बघा तोंड असं खाली केलं आहे, जिकडून खालून खेकड्या येणार तिकडून त्याचं तोंड केलं आहे. आता डब्बा आपला फायनली लावून झाला आहे. जागा सेट करतो झाला.
चला, जुन्या लोकांचं बांधकाम किती वर्ष झाली तरी असंच आहे. आणि याच्या मागून आता सिमेंटचे बांध घालून सगळे पडून गेलेत. पण हे बांधकाम असं म्हणतात की ज्या वेळेला खायला काय नव्हतं तेव्हा फणसाची चारकांडाची भाजी करून त्यावेळेला हे बांध घातलेले आहेत. ते बांध अजून आहेत. सिमेंटचे घातलेले बांध होतात. एवढा पाणी जवळजवळ आता या झाडापर्यंत एवढं असं पाणी ह्या लेवलने पाणी जातं. पण अजूनपर्यंत हा बांध कधी वाहला नाही, पडला नाही. म्हणजे त्या वेळेच्या लोकांनी आता एक एक दगड पण बघा केवढा दगड आहे, बघू शकताय. बघा कसे दगड मोठे मोठे लावलेले आहेत ते. तर आपला डबा लावून झालेला आहे. आता बघूया थोड्या वेळाने किंवा सकाळी किंवा रात्री. म्हणजे चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आम्ही निघालो आहे थोड्या वेळाने, नाहीतर मग उद्या सकाळी येऊन डबा काढू तेव्हा व्हिडिओ नक्कीच चालू करून दाखवू तुम्हाला किती मिळालं. नमस्कार मित्रांनो. तर काल आपण लावलेले डबे होते, ते डबे काढण्यासाठी आज आपण आता आलो आहे. थोडा उशीरच झाला आहे, पण बघू आपल्या डब्यामध्ये किती केळीकडे गेलेत त्या. आमचा आपण लावलेला तो डब्बा आहे, ट्रॅप आहे, तो आता आपण काढू. त्यामध्ये किती खेकडे आहेत ते बघूया. तर हा सकाळी लवकर काढावा लागतो, पण रात्री आम्हाला झोपायला लेट झाल्यामुळे आणि सकाळी पण एक प्रॉब्लेम झाल्यामुळे आम्हाला डबा जरा काढायला वेळ झाला. बघूया किती मिळतात. आपण इकडूनच गेलो होतो. आता आपल्याबरोबर कोण आलेलं नाही, घेत आहेत बरोबर पाठवून. आता आपल्याला डबा काढावा लागणार आहे. खूप झालं त्याच्यामुळे बांधलंय. डबा आपला क्रॉस झालाय. डबा हा सापडले तीन जवळजवळ 3 तर दिसत आहेत आपल्याला. असं वरून करून बघूया. दोन तीन चार खेकडे आपल्याला मिळालेत. हे बघा, मस्त व्हिडिओ मित्रांनो, भारी वाटलं. जरा सकाळी फ्रेश वाटलं 4 खेकड्यांना बघून. एक तर मोठाच आहे. 1 2 3 4 आहेत. हे बघा, इकडे गेलाय.
पाठीमागे थोडा मोठा आहे. या डब्याचं बाटलीचा वास खूप घाण येतोय. फ्लॅश मारून दाखवतो. डब्यातून बाहेर काढल्यानंतर तुम्हाला दाखवतोच पुन्हा एकदा. आपण घरी घेऊन जाऊया, थैलीमध्ये काढूया. जरा अवघड आहे. खाली चरात खालच्या 4 भेटल्या. हा वर लावतो तर भेटले असं, पण तेवढा जाऊन काढायचं होतं कोणी, आणायचं होतं कोणी. बाबू काय बाबू वरनं उघड नाही इकडनं. बाबू कधीच नव्हती. म्हणजे काय लहान लहान म्हणता बाबू बाबू म्हणतो. बाबू एकच मोठी आहे. एक मोठी आहे, 3 साधारण आहेत. अरे एक का 2 खाणार खातील तुम्हाला का. मामा सोडून उघड मग घाण पार मारताय काय. उघड तू उघड दाखव उघडून ते. आम्ही रात्री लावला ना डबा, रात्री लावलेला किर्या भेटल्या. मग किर्या भेटल्या कुठे लावलेला? खाली उमराजवळ आहेत बरेच. तुमच्यासारखी खापरं भेटत नाही तो, पण पहिली सारखी तुम्ही कशी खापरं आणायला पकडून. किती आहे? हा 4-5 आहेत. रात्री किती अंदाव? रात्री होत्या 5-6 होत्या. रात्री त्यात 5-6 होत्या. हाय 10 हात करा. मग खय ठेवला? तर मामाला दिल्या, आम्हाला देऊन टाका. मामाला